तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी आहे सोनोली बॉर्डर, नेपाळ बॉर्डर। सोनोली बॉर्डरचं हे महादेव हॉटेल आणि या हॉटेलमध्ये आम्ही रात्री सुमारे 8-8:30 वाजता पोहोचलो। रात्री मस्तपैकी आराम केला। आता सकाळचा नाश्ता झालेला आहे। आता वाजलेले आहेत 8 आणि आता आम्ही निघतोय लुंबिनीकरिता। लुंबिनी इथून जवळच आहे, गौतम बुद्धाची जन्मभूमी, प्रसिद्ध ठिकाण आहे एक नेपाळमधलं, आपल्याला माहीतच असेल। तर चला मित्रांनो, आमच्यासोबत आता आपण फिरा नेपाळ। तर आता आम्ही निघतोय लुंबिनीकरिता। मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत लुंबिनी येथे आणि हे आहे लुंबिनीचे रस्ते। आम्ही जातो आहे आता बौद्ध स्मारक पाहण्यासाठी। इथे आमची गाडी एका ठिकाणी पार्क करून आम्ही ॲटो केलेले आहेत। ॲटोनी जावं लागते। अशा प्रकारचे हे रिक्षा आहेत बघा, समोर रिक्षा। या रिक्षाने आपल्याला या ठिकाणी फिरावे लागते। धुकं भयानक पडलेलं आहे, आपण पाहू शकता। अगदी जवळचं देखील दिसत नाही, धुके पडलेले आहे रस्त्यावर आणि खूप थंडी आहे। तर हे आहे लुंबिनीचं इन्फॉर्मेशन सेंटर टुरिस्ट। या पार्कमध्ये कुठे काय आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहू शकता। तर मित्रांनो आपण फिरतोय लुंबिनी येथे। लुंबिनी सोनोली बॉर्डरपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण लुंबिनी अतिशय पवित्र ठिकाण समजले जाते, कारण याच ठिकाणी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता। तर ते ठिकाण आज आपण पाहणार आहोत प्रत्यक्ष। तर पुढे आपण जाणार आहोत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता। तर त्या ठिकाणी जाण्याकरिता आपल्याला तिकीट काढावे लागते। हे बघा तिकीट काउंटर। आता आम्ही आधी तिकीट घेऊ। कितना तिकीट आहे? 50 रुपये। 50 रुपये, 50 रुपये एका व्यक्तीला। हा आमचा ग्रुप उभा आहे बघा तिकीट काउंटरजवळ। आता आम्ही तिकीट घेऊ आणि नंतर मग जाऊया जन्मस्थळाकडे। तर चला, या बाजूला तिकीट काउंटर दिसते आपल्याला। तर मित्रांनो आपण फिरतो आहे लुंबिनी येथे आणि आता आपण थोड्याच वेळात जाऊया गौतम बुद्धाच्या जन्म ठिकाणी, ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता। जन्मस्थळी जाण्यासाठी 50 रुपये तिकीट आहे। आपण आत्ताच भारतीय 50 रुपये, नेपाळी 80 रुपये। तर आम्ही 50 रुपयाचं प्रति व्यक्ती तिकीट काढलेलं आहे आणि आता आपण जात आहोत जन्मस्थळ पाहण्याकरिता। चला आपण पण पाहू शकता आमच्यासोबत। तर बघा आम्ही पोचलेलो आहोत जन्मस्थळी। गौतम बुद्धांचं हे जन्मस्थळ आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। अतिशय पवित्र ठिकाण। जुता स्टँड आहे इकडे। तर बघा मित्रांनो हे आहे जन्मस्थळ गौतम बुद्धांचं। जवळ जाऊ आपण त्या इमारतीमध्ये। तर मित्रांनो हे होतं जन्मस्थळ गौतम बुद्धांचं पवित्र ठिकाण। आज आपण दर्शन घेतलेलं आहे आणि हे अवशेष आहे त्या ठिकाणाच्या आजूबाजूचे। जसं की आपल्याला माहीतच आहे की गौतम बुद्धाचा जन्म हा एक राजपुत्र म्हणून झालेला होता। तर निश्चितपणे या ठिकाणी त्यावेळेस राजवाडा असावा। त्याचे अवशेष अजूनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आणि पलीकडे काही वृक्ष आहे, पवित्र वृक्ष। आपण तिकडे जाऊया आणि बघूया काय आहे तिकडे। चला। तर जन्मस्थळाच्या शेजारीच हा एक सुंदर तलाव आपण पाहू शकता। परदेशातून आलेले हे काही बौद्ध बांधव या ठिकाणी प्रार्थना करत आहेत आणि चला तिकडे जाऊया, आणखीन काय आहे बघू। गौतम बुद्धांचं पवित्र जन्मस्थळ या ठिकाणी आपण फिरत आहोत आणि त्याचा हा संपूर्ण परिसर मी आपणास दाखवत आहे। ते समोर जी पांढरी इमारत आहे तीच आहे पवित्र जन्मस्थळ आणि या बाजूला असलेले हे अवशेष आहेत, पुरातन अवशेष। ख्रिस्तपूर्व 3रं शतक ते ख्रिस्तानंतर 7व्या शतक या मधल्या काळातील हे अवशेष आहे। एक्झॅक्ट सांगता येत नाही, परंतु या एवढ्या कालखंडामधील हे अवशेष आहे असं इथे उल्लेख आहे। तर मित्रांनो हे आहे लुंबिनीमधलं दुसरं ठिकाण जे आपण आता भेट देणार आहोत। हे आहे थायलंड टेम्पल। बाहेरून तर खूप सुंदर दिसत आहे, आपण पाहतच आहात बघा।
भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक या ठिकाणी येत असतात. देशातले विदेशातील सर्व पर्यटक आपल्याला इथे दिसतील. तर मित्रांनो, आपण आहोत थायलंड टेम्पल, लुंबिनीचं प्रमुख आकर्षण आपण पाहत आहात. आणि ही प्रतिकात्मक मूर्ती पाहू शकता. महात्मा बुद्धांचं हे जन्मस्थान असल्यामुळे त्याचं एक प्रतीक म्हणून दाखवण्यात आलेलं आहे. बघा या ठिकाणी छोटे बालक महात्मा बुद्ध आपण या ठिकाणी पाहू शकता त्यांच्या आईसोबत. हे बघा, अतिशय सुंदर अशी ही मूर्ती, अतिशय सुंदर असं हे मंदिर. आज जाऊया आपण, कसं आहे आतमध्ये, काय आहे, कशाची मूर्ती आहे, हे सर्व आपण पाहूया. चला प्रवेश करूया आपण मंदिरामध्ये. पाहूया आपण भारतीय मंदिर. भारताने बांधलेला हे मंदिर आहे. बघा, सुंदर मंदिर. लुंबिनी शहरातलं एक आणखीन आकर्षण आपण पाहतो आहे. भारतामध्ये महाबोधी सोसायटीची स्थापना केली, त्याचे फाउंडर. मित्रांनो, आपण आहोत आता कंबोडियाच्या मंदिरामध्ये, बुद्ध मंदिर. कंबोडिया देशाने बांधलेलं हे मंदिर आहे लुंबिनीमध्ये. तर बघा, अतिशय सुंदर असं हे मंदिर पाहू शकता आपण. कंबोडिया देशाने बांधलेला हा बुद्ध विहार, बुद्ध मंदिर. तर मित्रांनो, आता आपण पाहूया लोकमनी कुला पगोडा, लुंबिनीमधला आणखीन एक टुरिस्ट अट्रॅक्शन. चला बघूया आतमध्ये जाऊन कसा आहे हा पगोडा. तर हे अशा प्रकारचे रिक्षे आम्ही केले होते लुंबिनी दर्शनकरिता. प्रति व्यक्ती 300 प्रमाणे हे लुंबिनीचे जे काही महत्त्वाचे ठिकाण आहेत हे सगळे दाखवतात. हे बघा. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.